नमस्कार. 9वीच्या बीजगणितातला शेवटचा धडा आहे सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय किंवा सांख्यिकी म्हणजे काय हे आपण 8वीत सुद्धा बघितलंय. आपल्याला 8वीलाही हा धडा झालेला आहे. 8वीत आपण विस्तृतपणे सांख्यिकी म्हणजे काय, ते व्यवहारात किंवा कुठल्या कंपनीत कसं वापरलं जातं किंवा सरकारमध्ये कसं वापरलं जातं वगैरे या सगळ्याचा डिटेल आपण अभ्यास केलेला आहे. त्याचे सगळे व्हिडिओज सांख्यिकीचे ह्या चॅनलमध्ये आहेत. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते 8वीचे व्हिडिओ जाऊन बघा. शिवाय 7वीला पण थोडंसं आपलं झालेलं आहे, तर काही 7वीचे व्हिडिओज पण आहेत, तेही जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्याची कल्पना येईल. शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक्स देते आहे, ते व्हिडिओज तुम्ही बघितले तरी तुम्हाला सांख्यिकी म्हणजे काय आणि 8वीला काय काय पोर्शन झालेलं आहे ते सगळं लक्षात येईल. तर तिथे आपल्याला झालं होतं सांख्यिकी म्हणजे काय, त्याचं डिस्क्रिप्शन सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर डायग्रॅम्स झाले आहेत, काही काही कोणत्या झाल्या आहेत, तर सब डिव्हायडेड बाय डायग्रॅम म्हणजे विभाजित स्तंभालेख झाला आहे, शिवाय जोड स्तंभालेख झाला आहे, शिवाय शतमान स्तंभालेख झाला आहे. तर त्याची उदाहरणं आपण सोडवून घेतलेली आहेत. तर ते व्हिडिओज नक्की जाऊन बघा आणि मग पुढे हे 9वीचे बघा, म्हणजे तुम्हाला ती लिंक लागेल आणि लक्षात येईल की आपण 8वीत काय शिकलो होतो, 8वीत काय झालंय आणि आता आपल्याला 9वीत काय असणार आहे. तर सांख्यिकी म्हणजे कशासाठी वापरतात, जनरल कशासाठी वापरतात हे आपल्याला माहिती आहे. आता आपण बघणार आहोत की सांख्यिकी वापरतात प्रत्यक्ष, म्हणजे जो डेटा किंवा जी माहिती संकलन केलेली असते, म्हणजेच म्युन्सिपाल्टी असेल, ग्रामपंचायत असेल किंवा एखादी कंपनी असेल, बऱ्याच ठिकाणी आजकाल सगळीकडे माहिती संकलन करून नंतर त्याची प्रोसेस केली जाते. इवन यूट्यूबवर तुम्ही हे व्हिडिओज बघतात, यूट्यूब सुद्धा दर सेकंदाला सगळ्या प्रकारची माहिती संकलित करत असतो आणि त्याप्रमाणे व्हिडिओ डिस्प्ले करणं किंवा त्याप्रमाणे पुढची प्रोसेस करणं हे सगळं चालू असतं. म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी हल्ली माहिती संकलन हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. डेटा कलेक्शन असं त्याला म्हणतात. मग हा जो डेटा कलेक्ट होतो तो ह्यूज असतो, म्हणजे खूप जास्त असतो, म्हणजे कोट्यावधी अब्जावधी वगैरे असा तो डेटा कलेक्ट झालेला असतो आणि मग त्याच्यावर प्रोसेस केली जाते. तर ती प्रोसेस करण्यासाठी तो डेटा जो कलेक्ट केलेला आहे तो एका विशिष्ट गटांमध्ये जर त्याचं वर्गीकरण केलं आणि तो व्यवस्थित टॅब्युलर म्हणजे टेबल फॉर्ममध्ये जर असा प्रस्तुत केला, म्हणजे असा जर दाखवला, तर त्याच्यावर प्रोसेस करणं आणि त्यानंतर पुढचे निर्णय घेणं हे जास्त सोपं जातात. तर सांख्यिकी हा आता आजकालच्या जीवनातला अगदी महत्त्वाचा विषय झालेला आहे, कारण सगळीकडेच हल्ली डेटा कलेक्शन हे महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे डेटा कलेक्शन हे आपण किंवा आपली जी माहिती असते ते आपण कशा कशा तर्फे मिळवू शकतो, तर 2 गोष्टी असतात. एक असते प्राथमिक सामग्री आणि एक असतं दुय्यम सामग्री. प्राथमिक सामग्री म्हणजे जे डेटा कलेक्ट केलेला आहे, जो सगळी माहिती मिळवलेली आहे, ती 2 प्रकारे असते. एक असते प्राथमिक आणि एक असते दुय्यम. म्हणजे म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. मग प्रायमरी किंवा प्राथमिक सामग्री म्हणजे काय, किंवा प्रत्यक्ष जाऊन, आता समजा जनगणना करायची आहे तर प्रत्यक्ष जाऊन घरोघरी तिथे जाऊन विचारणं की घरात लोक किती आहेत, किती वयाची किती लोक आहेत, शाळेत जाणारी किती आहेत वगैरे, ही सगळं जी माहिती सरकार गोळा करत असतं ते प्रत्यक्ष घरोघरी जाऊन करत असतं. तर ती प्रत्यक्ष जमवून, म्हणजे फर्स्ट हँड असं आपण म्हणतो ना, तर डायरेक्ट आपण ती माहिती मिळवलेली असते. तर ती माहिती जी असते ती प्राथमिक सामग्री असते. आणि दुय्यम सामग्री म्हणजे काय, ही प्राथमिक सामग्री मिळवल्यानंतर काहीतरी बातम्यांमध्ये येतं की एवढ्या एवढ्या शहरात एवढी लोक आहेत, एवढी हे आहे, तेवढं आहे. तर नंतर जे बातम्यांद्वारे, यूट्यूबद्वारे वगैरे, जे व्हॉट्सअप याच्यातर्फे जी तुम्ही माहिती ऐकता, गोळा करता, ती सगळी काय असते दुय्यम. म्हणजे कुठल्या तरी मीडियाद्वारे किंवा प्रिंट मीडिया म्हणजे पेपरमधून किंवा अशी जी वाचली जाते त्याला दुय्यम सामग्री म्हणते. दुय्यम सामग्री ह्याचा अर्थ काय, की पहिल्यांदा फर्स्ट स्टेपला कोणीतरी ती गोळा केलेली असते, त्याच्यानंतर ती गोळा केल्यानंतर कोणीतरी ती सांगतं की अशी अशी ही माहिती आहे, तर त्याला दुय्यम म्हणतात, म्हणजे सेकंडरी म्हणतात. दुसऱ्यांदा आपल्याला ती दुसऱ्याकडून कळलेली आहे, आपण प्रत्यक्ष डायरेक्ट मिळवलेली माहिती नाही. तर प्राथमिक सामग्री आणि दुय्यम काही ठिकाणी प्राथमिक सामग्री कलेक्ट करतात, काही ठिकाणी दुय्यम सामग्रीवर नंतर प्रोसेस करतात. जशी कंपनी किंवा जसा डेटा असेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर प्राथमिक सामग्री अर्थातच खात्रीशीर असते, कारण डायरेक्ट जाऊन मिळवलेली माहिती असते. आणि ही दुय्यम सामग्री अर्थातच कमी खात्रीशीर असते, कारण कोणीतरी ते दुसऱ्याने सांगितलेलं असतं. दुसऱ्याने गोळा केलेली माहिती आपण तिसऱ्याला सांगतो, त्यामुळे ते थोडंसं खात्रीशीर, कमी खात्रीशीर असते असं आपण म्हणूया.
शिवाय ही प्राथमिक सामग्री गोळा करायला खूप वेळ जातो, कारण प्रत्यक्ष आपण ती माहिती गोळा करणार आहोत, त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट माहिती गोळा करणार आहोत, या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जातो. ही माहिती पटकन मिळू शकते, कारण कोणाकडून तरी आपण ऐकणार किंवा कुठल्या तरी दुसऱ्या सोर्सकडून आपण ती माहिती घेणार. मी ऑलरेडी त्यांनी सगळं काम केलेलं आहे, आता आपण फक्त ती घ्यायची माहिती, त्यामुळे आपल्याला ती लगेच मिळणार, त्यामुळे ती कमी वेळात होते. त्यामुळे फायदे आणि तोटे हे दोन्हींचे आहेत, प्राथमिक आणि दुय्यम या दोन्हीचे फायदे पण आहेत, दोन्हींचे तोटे पण आहेत. तर अशा पद्धतीने सगळं माहिती संकलन केलं जातं, मग त्याच्यावर सगळी प्रोसेस केली जाते आणि तो सगळा डेटा कलेक्ट केलेला असतो. त्या डेटाचा, आता हा डेटा म्हटलं तसा असा खूप असतो. अगदी छोटंसं उदाहरण घेऊ आपण. वर्गात 50 मुलं आहेत आणि 50 मुलांच्या एजचा डेटा आपण कलेक्ट केलाय. म्हणजे 9वीच्या वर्गात 50 मुलं आहेत, त्या 50 मुलांचं, मुलं मुली सगळी मिळून, तर त्या 50 मुलांचा 1 ते 50 या रोल नंबरचा डेटा आपण कलेक्ट केलाय, सगळ्यांचा एज वाईज डेटा कलेक्ट केलाय. नुसतं 50 म्हटलं तरी केवढा तरी असॉर्टेड एवढा डेटा आपल्या डोळ्यासमोर येईल. आणि पटकन म्हटलं की मग 14 वर्ष 3 महिने एज असलेली किती मुलं आहेत, तर प्रत्येक वेळेला त्या 50 नंबर्समध्ये आपल्याला जाऊन 14 वर्ष 3 महिने 14 वर्ष अशी सगळी शोधायला लागतील. परत दुसऱ्या कोणीतरी विचारलं एक्झॅक्टली 14 वर्षाची किती मुलं आहेत, तर पुन्हा जाऊन ते सगळ्या 50 थ्रू सगळ्या जायला लागणार, डेटा थ्रू, आणि मग आपल्याला चेक करायला लागणार. म्हणजे नुसते 50 आकडा असला तरी आपल्याला कितीतरी किचकट होतोय काम, की नुसतं जसं ठेवलाय, काही टेबल वगैरे केलं नाही, नुसतंच ठेवलंय, तर तो पुढे प्रोसेस करायला फार किचकटीचं काम असतं. म्हणून त्याचं वर्गीकरण करावं लागतं. आणि हे तर फक्त 50च आहे. ग्रामपंचायत असं समजलं, समजा त्या गावात 3000 लोकसंख्या आहे, तर 3000 लोकसंख्येचा डेटा ग्रामपंचायतीकडे असणार आहे. मग तो सॉर्ट करायचा, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी बघायच्या, मग प्रोसेस करायचा. हा जर नुसता जसा ठेवून दिला, आणला आणि ठेवून दिला, तर तसं चालणार नाही. म्हणजे त्याचं वर्गीकरण करायला हवं. मोठ्या शहरात गेलात तर 50 लाख लोकसंख्या, 2 कोटी लोकसंख्या वगैरे असते, त्यांचा सगळा डेटा सरकारकडे असतो. किंवा अजून खूप देशाचा डेटा म्हटला तर आता 1 अब्ज 40 कोटी वगैरे, म्हणजे एवढ्या लोकांचा डेटा तिथे आहे. तर एवढ्या लोकांचा डेटा आणला आणि नुसताच ठेवून दिला आणि मग त्याच्यावर लागेल तशी प्रोसेस केली, आपल्याला जी गोष्ट हवी ती जाऊन शोधली वगैरे, असं एवढं सोपं होत नाही ते. त्यामुळे तसाच ठेवता येत नाही, त्याचं वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन करावं लागतं. मग पुढे येतो की सामग्री जी मिळाली, आता डेटा कलेक्ट जो झालाय, त्या डेटाचं आता वर्गीकरण करायचं. वर्गीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वर्गीकरण का करायचं? सोपं व्हावं म्हणून. कारण एकदा त्या स्टेजचं वर्गीकरण झालं की मग आपण ती फक्त तेवढीच जाऊन गोष्ट बघू शकतो, कारण आपल्याला वर्गीकरण माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1 ते 50 मुलांचे एज आपण म्हटले, तर आपण असं वर्गीकरण केलं की 14 वर्षाची मुलं, त्यांची सगळी लिस्ट इथे लिहिली. 14 वर्ष 1 महिना या वयाची मुलं, यांची सगळी लिस्ट इथे लिहिली. 14 वर्ष 2 महिने या वयाच्या मुलांची लिस्ट इथे लिहिली. आता तुम्हाला जर एकदम प्रश्न विचारला तर पटकन सांगू शकता, 14 वर्ष 2 महिने म्हणजे ही समोरची सगळी मुलं आहेत ती असणार. प्रत्येक वेळेला 50 थ्रू म्हणजे 50 नंबर्स थ्रू जायला लागत नाही, कारण आपण आता वर्गीकरण करून ठेवलंय. तर अशा पद्धतीने ते वर्गीकरण केलं जातं डेटाचं. म्हणजे जो सामग्री आहे, जी माहिती संकलित केलेली आहे, त्याचं हे वर्गीकरण असतं. मग त्या वर्गीकरणानंतर तुझा वर्गीकरण म्हणजे टेबलमध्ये फॉर्म केली जाते ती माहिती. एखादी माहिती दिली, समजा आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. 1 ते 10 युनिट टेस्ट मधले 10 मुलांचे मार्क्स आहेत असं आपण म्हणू. तर 1 2 5 2 3 0 पण असू शकतो ना, 7 2 5 6 असे 10 मुलांना 10 पैकी युनिट टेस्ट मध्ये मिळालेले मार्क्स आहेत. आता हे असंच ठेवलं, आता खूपच लहान नंबर घेतलाय म्हटलं तसं 1 कोटी कुठे, आणि म्हणजे 10 मुलांचंच फक्त घेतलंय आपण. तर ह्याचं सुद्धा आपण वर्गीकरण केलं तर आपण असं म्हणू शकतो की 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे मार्क्स आपण लिहिले. आणि मग त्याच्यासमोर लिहिलं की 0 मिळालेले किती, बा 1 विद्यार्थी आहे. 1 मिळालेले किती, बा 1 विद्यार्थी आहे. 2 मिळालेले किती, 1 2 3 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 3 मिळालेला 1 विद्यार्थी आहे. 4 मिळालेले 0 विद्यार्थी आहे. 5 वाले 1 आणि 2 आहेत. 6 वाले 1 विद्यार्थी आहे. 7 वाले किती आहेत, हे सगळे झाले. 7 वाला 1 विद्यार्थी, 8 मार्क मिळालेले 0, 9 मार्क मिळालेले 0, 10 मार्क 0. आता हे वर्गीकरण केल्यावर अजून जरा जास्त सोपं झालं. का सोपं झालं? कारण तुम्ही पटकन प्रश्न विचारला की 4 मार्क मिळालेले किती विद्यार्थी आहेत, तर 4 मार्क मिळालेले 0 विद्यार्थी आहेत.
हे तुम्ही टेबलमध्ये बघून पटकन सांगू शकता. अदरवाईज हा डेटा प्रत्येक वेळेला तुम्हाला वाचावा लागतो आणि शोधायला लागतं आणि मग मोजायला लागतं, असं करावं लागतं. म्हणून हे वर्गीकरण महत्वाचं आहे. डेटा मिळवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढेच पुढची स्टेप म्हणजे त्याचं वर्गीकरण करणं महत्वाचं आहे. मग ही वर्गीकृत वारंवार हे वर्गीकरण केल्यानंतर वर्गीकृत वारंवारता सारणी, वारंवारता ह्याचा अर्थ काय, फ्रिक्वेन्सी. आपण 8वी मध्ये हे बघितलेलं आहे की फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेंटली येणारा नंबर, म्हणजे सारखा सारखा वारंवार येणारा नंबर, हे आपण बघतो. तर ती वारंवारता सारणी आपण हे असं जे डायरेक्ट लिहिलंय, ती वारंवारता सारणी म्हणजे फ्रिक्वेन्सी टेबल कसं तयार करतो आपण, की 0 किती मिळालंय त्याला ताळ्याची खुणा करतो 1, मग ह्याला 1, मग 1 2 3 1 अशा खुणा करतो आणि ह्या खुणानंतर मोजतो, म्हणजे 1 हे म्हणजे 1 हे म्हणजे 3 हे म्हणजे 1, आणि ह्याला काय म्हणतात, वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की शब्दाचा जो अर्थ आहे तोच अर्थ आहे, वारंवार येणारा नंबर. मग किती वेळा आला तो नंबर, हा जो नंबर आहे तो दर्शवतो की हा जो नंबर आहे तो किती वेळा आला, की 2 हा नंबर 3 वेळा आला. तर आपण इथे तो मोजला ताळ्याच्या खुणा देऊन आणि मग ते एकूण करून इथे आपण लिहिलेलं आहे. तर असं वारंवारता सारणी तयार केली जाते. मग आता ही सारणी करायला सुद्धा तशी सोपी झाली किंवा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये झाले, पण अजूनही सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणू शकतो आपण. कारण हे फक्त 10च आहेत विद्यार्थी. असे जर 100 विद्यार्थी असतील तर 100 मार्काची परीक्षा असेल तर 0 1 2 3 4 100 पर्यंत लिहायला लागेल. 500 मार्काची परीक्षा असेल तर 0 1 2 3 500 रोज म्हणजे 500 ओळी लिहावे लागतील. पुन्हा ते तसं म्हटलं तर व्हास्ट किंवा ह्यूजच होणार आहे. पुन्हा जाऊन शोधायचं म्हणजे थोडी कटकट होणार, म्हणजे थोडे जास्त वेळ लागणार. मग त्याच्यात अजून थोडासा पुढचा प्रकार म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणी असते. सामग्रीचं वर्गीकरण हे असं केलं जातं वारंवारता सारणीचं, पण हे वर्गीकृत वारंवारता सारणी तिथे वापरली जाते. वर्गीकृत म्हणजे काय, की साधारण एक सुटेबल असा वर्ग घ्यायचा. म्हणजे कसा, समजा 0 ते 5 हा एक वर्ग घेतला आणि 6 ते 10 हा दुसरा वर्ग घेतला. मग 0 ते 5 मधले किती, म्हणजे त्या वर्गात 0 ते 5 मार्क मिळालेले सगळे विद्यार्थी असणार. मग 5 ते 10 मार्क मिळालेले पुढच्या वर्गात सगळे विद्यार्थी असणार. म्हणजे काय, अशा टाईपमध्ये वर्ग केले जातात आणि मग वारंवारता सारणी तयार केली जाते. म्हणजे जर 100 विद्यार्थ्यांचा डेटा आहे आणि 100 मार्कांची परीक्षा आहे, तर आपण अशा पद्धतीने वर्ग करू शकतो की 0 ते 10 मार्क मिळालेले किती विद्यार्थी आहेत ते ताळ्याच्या खुणा करून फ्रिक्वेन्सी लिहून ते लिहायचं, म्हणजे पटकन कळतं. मग 10 ते 20 मध्ये किती आहेत, मग 20 ते 30 मध्ये किती आहेत, मग 30 ते 40 मध्ये किती आहेत. आता 0 ते 100 अशा 100 ओळी लिहिण्यापेक्षा आता ह्या 10च ओळी झाल्या. या 10 ओळीत तुम्हाला हे टेबल तयार होणार आहे आणि ते सुटसुटीत असणार आहे. त्यामुळे वर्गीकृत वारंवारता सारणी आहे. वर्ग म्हणजे गट, असे सुटेबल गट आपण तयार करायचे आणि त्या गटात त्या गटात काय डेटा आहे तो डेटा इथे ताळ्याच्या खुणा करून मोजायचा आणि मग तो फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता म्हणून लिहून ते वारंवारता सारणी तयार करायची. तर इथपर्यंत आपण वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजे काय ते बघितलंय. आता वर्गीकृत वारंवारता सारणीचे पुन्हा पुढे 2 प्रकार आहेत. वर्गीकरण पद्धतीमध्ये 2 पद्धती आहेत. एक आहे समावेशक पद्धती आणि दुसरी आहे असमावेशक पद्धती किंवा अखंडित वर्ग म्हणायचा, याला खंडित वर्ग. म्हणजे काय, एखादं उदाहरण दिलंय की 0 ते 100 मार्क्स आहेत आणि काही 70 मुलांचा डेटा दिलेला, तो असा दिलेला असणार आहे 50 55 53 2 5 100 99 असे सगळे मार्क सलग असे 70 मुलांचे दिलेले असतील. त्याच्यानंतर आपण वारंवारता सारणी तयार करतो. वारंवारता सारणी कशी तयार करायची, ताळ्याच्या खुणा कशा करायच्या, ते नंबर कसे मोजायचे, हे सगळं आपण 8वी मध्ये बघितलेलं आहे. पुन्हा या चॅनलमध्ये जा आणि 8वीचे सांख्यिकीचे व्हिडिओज बघितलेत की तुम्हाला ते लक्षात येईल, किंवा मग ह्या ज्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यात त्या तुम्ही बघा. तर त्याच्यानंतर आपण ती वारंवारता सारणी तयार वगैरे केली होती 8वीला. तर ती तशी वारंवारता सारणी तयार करेल. तर समजा असं घेतलं मी की 0 ते 10 हा एक वर्ग घेतला. म्हणजे काय की 0 ते 10 मध्ये जे काही मार्क्स असतील ते इथे ताळ्याच्या खुणा करून वगैरे इथे ते मोजणार आणि इथे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता इथे आपण लिहिणार. मग पुढचा आपण असा वर्ग घ्यायचा असतो की 11 ते 20, म्हणजे इथे 10ला संपलं ना की पुढचा 11 ते 20 असा सुरू करायचा. मग पुढचा 21 ते 30 असा घ्यायचा. मग पुढचा 31 ते 40 अशा पद्धतीने वर्ग घ्यायचा. आता इथे बघितलं तर ह्या ज्या बॉर्डर आहेत, म्हणजे ही बॉर्डर आणि ही, म्हणजे हे जे लिमिट, क्लास लिमिट किंवा वर्गाची जी मर्यादा म्हणतो याला वर्ग मर्यादा, इथे 0 इथे 10 आहे, खालची मर्यादा 0 वरची मर्यादा 10. तर ह्या ज्या दिसत आहेत ह्या कशा असतात, ह्या लिमिट्स कशा दिसत आहेत,
तर इथे 10 संपल्यावर इथे पुढचा नंबर सुरू होतो, म्हणजे 11, मग 20, मग 20 इथे संपल्यानंतर 21 सुरू होतोय, 30 संपल्यानंतर 31, म्हणजे 30 आणि क्रॉस होत नाहीये. तर अशा पद्धतीने असेल तर खंडित, खंडित म्हणजे तुटलंय ना, इथे 10 ला इथे तुटलंय, मग 11 सुरू झालंय, मग 20 संपल्यानंतर 21 सुरू झालं. तर खंडित वर्ग किंवा समावेशक पद्धती अशी असते. मग ह्या पद्धतीचा थोडासा एक ड्रॉबॅक आहे, तो काय सांगते मी. पण ह्या पद्धतीमध्ये आता समजा 15 मार्क मिळाले तर ताळ्याची खूण आपण इथे करणार, 45 मिळाले तर कुठे करणार, 41 ते 50 मध्ये इथे ताळ्याची खूण करणार, अशा पद्धतीने करणार. पण असे मार्क मिळत नाहीत, पण कुठला डेटा असा असू शकतो की समजा 30.5 आहे, असं काहीतरी आहे त्या डेटामध्ये, तर तो नंबर ह्या खंडित सारणीमध्ये कुठे घालायचा हा प्रश्न आहे. तर हा इथे घालता येत नाही, त्यामुळे अशा टाईपचे नंबर आले ते ह्या खंडित सारणीमध्ये इथे घालता येत नाही, कारण मधले नंबर नाहीये. 30 संपला की इथे 31 सुरू होत. काही ठिकाणी ही सारणी पण सोपी पडते आणि युजफुल असते, कारण काही गोष्टींमध्ये डेटा असा असतो की जिथे 30.5 टाईपचे नंबर्सच नसतात, सगळे नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या असतात. अशा ठिकाणी तुम्ही अशी खंडित सारणी नक्कीच वापरू शकता, ही काही चुकीची नाहीच. पण अशा पद्धतीच्या डेटाला ही चालणार नाही, पण ही सुद्धा सोपीच आहे आणि त्याच म्हणजे काही ठिकाणी ही सुद्धा उपयोगी पडते. तर ही झाली खंडित सारणी. मग अखंडित वर्ग म्हणजे काय, की तेच करताना 0 ते 10 हा वर्ग घेतला की पुढचा लगेच 10 ते 20 हा वर्ग घ्यायचा, त्याच्या पुढचा 20 ते 30 घ्यायचा, त्याच्या पुढचा 30 ते 40 घ्यायचा. म्हणजे ह्याच्यात या अशा टाईपचे जे नंबर असतील तेही इथे जाऊन आपल्याला मोजता येतात किंवा ते तिथे दर्शवता येतात. पण आता इथे आणखीन एक प्रॉब्लेम आहे की 10 इथे पण आहे आणि 10 इथे पण आहे. मग एक्झॅक्टली 10 असा नंबर आपण वाचला तिथे त्या डेटामध्ये, तर मग तो कोणत्या वर्गात टाकायचा, म्हणजे त्याच्यासाठी कुठल्या वर्गात ताळ्याची खूण करायची, मग ह्या वर्गात करायची का ह्या वर्गात, तर दोन्ही वर्गात करायची. आणि मग दोन्ही वर्गात केलं तर मग एकूण चुकेल आपलं, कारण दोनदा मोजला गेला तो नंबर, म्हणजे तसंही चालणार नाही. म्हणजे कुठल्या तरी एकाच वर्गात करायला हवी, पण कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण एक रूल आहे की असा जो बॉर्डरवरचा जो नंबर मिळतो हा 10 जर आपण मोजला इथे कुठेतरी, तर तो पुढच्या घरात टाकायचा, पुढच्या वर्गात, म्हणजे जिथनं सुरुवात असते वर्गाची त्या वर्गात मोजायचा. म्हणजे 40 हा नंबर जर असेल त्या डेटामध्ये तर तो ह्या वर्गात येणार नाही, तर पुढचा जो वर्ग आहे 40 ते 50 याच्यात त्याला आपल्याला मोजायला लागेल आणि ताळ्याची खूण. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. जेव्हा अखंडित वर्ग सारणी असते ह्याच्यात सगळ्या टाईपचा डेटा आपल्याला कलेक्ट करता येतो, आणि जो रिपीटेड असतो म्हणजे बॉर्डरवरचा असतो, आता 20 असेल तर पुढच्या वर्गात घ्यायचा, 30 असेल तर ह्या वर्गात मोजायचा, अशा पद्धतीने त्या वर्गांमध्ये मोजून ताळ्याच्या खुणा करायच्या आणि फ्रिक्वेन्सी टेबल त्याच्यावरनं तयार करायचं. तर हे झाले दोन प्रकार, समावेशक पद्धती म्हणजे खंडित वर्ग, हे सुद्धा सोपं आहे आणि काही ठिकाणी हेही वापरतो आपण, आणि असमावेशक पद्धती काही ठिकाणी आपण हे वापरतो अखंडित वर्ग, इन्क्लुझिव्ह मेथड आणि एक्सक्लुझिव्ह मेथड. आता आपण जे सांख्यिकीसाठी वारंवारता सारणीचा उपयोग करतो, ज्याचं वर्गीकृत वारंवारता सारणी करतो, त्याचे हे काही पॉइंट्स आहेत. वर्ग, आपण एखादा सुटेबल गट तयार करतो की हे गट आपण घेऊया आणि त्याप्रमाणे वारंवारता सारणी करूया, त्याला आपण वर्ग म्हणतो. म्हणजे समजा 10 ते 20, आपण एक उदाहरण इथे घेऊया की 10 ते 20 एक घेतलाय, पुढे 20 ते 30 घेतलाय, 30 ते 40 घेतलाय, 40 ते 50 घेतलाय, अशा पद्धतीने वर्गीकरण केलंय. मग पुढे ताळ्याच्या खुणा केल्या आहेत त्या वर्गाच्या आणि फ्रिक्वेन्सी मोजली. असं जर टेबल तयार केलं असेल तर 10 ते 20 याला म्हणायचं वर्ग किंवा क्लास, त्याला म्हणायचं वर्ग. म्हणजे ह्या वर्गात किती आहे, त्या वर्गात किती आहे, ह्या क्लासमध्ये किती, त्या क्लासमध्ये किती फ्रिक्वेन्सी असं, तर त्याला आपण वर्ग म्हणतो. म्हणजे सुटेबल गट, आपल्याला जो व्यवस्थित योग्य वाटेल तो गट तयार करणं, त्याला म्हणायचं वर्ग. त्याच्यानंतर येतं वर्ग मर्यादा. वर्ग मर्यादा म्हणजे बाउंड्री कुठली, तर ही लोअर बाउंड्री आणि ही अपर बाउंड्री. म्हणजे ज्याने सुरुवात होते त्याला खालची वर्ग मर्यादा म्हणतात आणि ज्याने एंड होतं त्याला वरची वर्ग मर्यादा म्हणतात. म्हणजे ह्या गटासाठी काय येणार, 40 ही खालची वर्ग मर्यादा आणि 50 ही काय येणार आहे, वरची वर्ग मर्यादा. लोअर बाउंड्री ही आणि अपर बाउंड्री असं त्याच्यामध्ये तो वर्ग सामावलेला असतो. त्याच्यानंतर येतं वारंवारता. वारंवारता म्हणजे प्रत्येक गटामध्ये किती आपण गोष्टी मोजल्या, किती संख्या असतील किंवा किती काय असेल ते मोजलं, ते आपण एका कॉलम मध्ये लिहितो. फ्रिक्वेन्सी म्हणजे ताळ्याच्या खुणा करतो. समजा आपल्याला 30 ते 40 मध्ये 5 हे मिळाले, नंबर्स मिळाले, तर ते आपण ताळ्याच्या खुणाने असे करतो आणि ते 5 मोजून पुढच्या कॉलम मध्ये 5 हा आकडा लिहितो.
म्हणजे 30 ते 40 या वर्गात त्या संख्या किती वेळा वारंवार आल्या, तर 5 वेळा आल्या. म्हणून ते 5 ही काय झाली, ह्या वर्गाची वारंवारता, त्याला वर्गाची वारंवारता म्हणतात. हे जे मोजलं आणि पुढे त्या कॉलम मध्ये लिहिला तो नंबर, की तो नंबर ही कोणाची वारंवारता असते, तर या पर्टिक्युलर वर्गाची वारंवारता असते. ज्याच्या समोर असतं त्याची ती वारंवारता असते. त्याच्यानंतर वर्गांतर. वर्गांतर हे जसे शब्द आहेत ना तसाच त्यांचा इथे अर्थ आहे. आता वर्गांतर, वर्गांतर म्हणजे काय, की जे क्लासेस आहेत म्हणजे जे वर्ग आहेत त्यांचं अंतर म्हणजे ते किती जाडीचे म्हणजे किती विड्थचे आहेत तेवढं बघणं, म्हणजे विड्थ बघणं ह्या वर्गाची, क्लास विड्थ असं म्हणतात. म्हणजे 10 ते 30, 40 ते 30 म्हणजे 40 वजा 30 असं करून आलेलं जे उत्तर असतं ते म्हणजे वर्गांतर किंवा क्लास विड्थ त्याला म्हणतात. किती जाडीचा आहे, किती रुंदीचा तो वर्ग आहे तो. आणि आपण जेव्हा वारंवारता सारणी तयार करतो तेव्हा सगळ्यांचं वर्गांतर सेम ठेवतो. सेम वर्गांतर ठेवूनच आपण तो डेटाचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करायचं असतं. तर जे काय असेल ते वरची मर्यादा मायनस खालची मर्यादा करून जे येतं त्याला म्हणतात वर्गांतर किंवा क्लास विड्थ. त्याच्यानंतर वर्ग मध्य. आता काही ठिकाणी काही कॅल्क्युलेशन्स म्हटलं तसं नुसता डेटा कलेक्ट केला, त्याच्यानंतर हा वर्गीकरण करून टेबलच्या फॉर्ममध्ये ठेवला, आता संपलं आपलं काम, असं नाही. पुढे काम नंतरच सुरू होतं. त्याच्यानंतर बऱ्याच प्रोसेस केल्या जातात, बऱ्याच स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत त्या अप्लाय केल्या जातात, त्याच्यावरून रिझल्ट येतात, मग त्याच्यावरून काहीतरी पुढचा निर्णय घेतला जातो वगैरे हे सगळं होतं. तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तर काही वेळेला असं होतं की हा जो वर्ग आहे तो असा येणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणजे आता 40 ते 50 मध्ये किती आहेत, 10 नंबर्स आहेत. मग तो 10 नंबर मधला कुठला नंबर आपल्याला हवा आहे की कुठला नंबर चूज करायचा हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे हा वर्गात 40 ते 50 सगळे आहेत ना, मग 40 घ्यायचा, 42 घ्यायचा, 50 घ्यायचा, 49 घ्यायचा, म्हणजे पुढच्या कॅल्क्युलेशनला नक्की कुठला नंबर घ्यायचा हे कन्फ्युजन होतं. आणि 40 पण घेऊन चालत नाही, मग पुढचे सगळे नंबर वर अन्याय झाल्यासारखं होईल. 50 घेऊन चालत नाही कारण मग मागचं मग ते इम्बॅलन्स होईल सगळं. म्हणून त्यातल्या त्यात बॅलन्स म्हणजे त्या 40 आणि 50चा मध्य गाठायचा, तो मध्य घ्यायचा आणि तो पुढच्या कॅल्क्युलेशनला वापरायचा. तर काही ठिकाणी हा वर्गमध्य काढावा लागतो. तर हा वर्गमध्य कसा काढायचा असतो, मध्य म्हणजे मधला पॉईंट काढायचा ना. म्हणजेच काय करायचं, हे 2 पॉईंट्स असतील म्हणजे 30 ते 40 यांचा वर्गमध्य काढायचा. तर काय करायचं, खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद 2 असं केलं की किती होणार, 70 छेद 2 बरोबर 35. म्हणजे 35 हा काय झाला, ह्याचा वर्गमध्य झाला. मग वर्गमध्य काढणं अगदी सोपं असतं. आपण मध्य कसा काढायचा हे 8वीला शिकलेलो आहोत. मध्यला सरासरी, अरिथमेटिक मीन, ॲव्हरेज हे सगळे नावं आहेत. तर ते कसं काढायचं आपण ते बघितलेलं आहे. तर 2 नंबर्सचा काढायचा ना, वर्गमध्य काढायचे. त्यामुळे ह्या 2 नंबरचा म्हणजे ह्या 2 मधला बरोबर मधला मिडल पॉईंट घ्यायचा आणि मग तो पुढे कॅल्क्युलेशनसाठी वापरायचा. म्हणजे डेटा इम्बॅलन्स होत नाही, म्हणून ते करावं लागतं. तर हे काही कन्सेप्ट आहेत. तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं, सांख्यिकी म्हणजे काय, त्याच्यानंतर डेटा कलेक्शन आपण करतो, मग त्याच्यावर प्रोसेस करतो म्हणजे माहिती संकलन करायची, मग ती वर्गीकरण करायचं त्या माहितीचं, मग अशा टेबल फॉर्ममध्ये ते वर्गीकरण होतं. त्या वर्गीकरणामध्ये वर्ग, वर्गमर्यादा किंवा वर्गमध्य म्हणजे काय हे आपण बघितलंय. त्याच्यानंतर काही ठिकाणी प्रोसेस केली जाते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रोसेस केली जाते आणि कधी कधी त्याचे ग्राफ काढले जातात. आणि त्याचे ग्राफ कसे काढायचे हे आपण ऑलरेडी 8वीत बघितलंय. बार डायग्रॅम असेल, पाय डायग्रॅम असेल किंवा शतमान स्तंभालेख असेल, हे सगळं आपण 8वीच्या आणि 7वीला पण थोडं झालंय, ते सगळ्या सांख्यिकी धड्यामध्ये बघितलेलं आहे. तर ही सगळी इंट्रोडक्शन आपली सांख्यिकीची झाली. या धड्यात तुम्हाला मध्य, मध्यक आणि बहुलक हे कसे काढायचे हे आपण पुढे बघणार आहोत.